त्या क्लिपमधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेम्सलेनच्या प्रकरणाचं त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे। तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर ह्या गोष्टीवर त्यांनी परत एकदा जोर दिला आहे। त्या गोष्टी संभाजी ब्रिगेडची सुरुवात जेम्सलेनच्या प्रकरणातून सुरुवात झाली, उदयास आलेली। आज एवढे 15 वर्ष होऊन सुद्धा परत ही लोक त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करून आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब असतील, या सगळ्यांना एकेरीत उल्लेख करणं आणि ह्यांची मंजुरी इतकी वाढली आहे की त्यांनी परिसीमा गाठली। त्यासाठी आता हा प्रकाश कोरटकर जो व्यक्ती आहे तो त्यांनी काल प्रेस पण घेतली नागपूरमध्ये आणि त्यांनी डिक्लेअर केले की हे माझा व्हिडिओ नाही। ह्यांचं 3.5% लोकांचं हेच आहे की कान गोष्टी करायच्या आणि नाहीहून पडायचं। सोलापूरकरचं पण घटनेत तेच झालं। जेव्हा दबाव वाढला, नाही मी ते चुकून बोललो, पहिल्यांदा शेण खायचं आणि नंतर म्हणायचं की मी शेण खाल्लं नाही। त्यासाठी संभाजी ब्रिगेडनी कालच डिक्लेअर केलं की कोरटकराला जो काळं फासेल किंवा त्याला दिंड काढेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। तुम्हाला काय विचार असेल तर तुम्ही विचारू शकता। आक्रमक होण्याचं कारण जेम्सलेनचा उच्चार करणं हे खूप घातक आहे। बहुजन चळवळी ज्या गोष्टीवरनं तयार झाल्या, आज 17-18 वर्ष बहुजन चळवळीनी तो विषय लावून धरला आणि सरकारने पण ते मान्य केले की ते गोष्ट चुकीची आहे। आज तो ब्राह्मण समाज त्याच गोष्टीवर परत जोर देतो की तेच खरं आहे आणि त्या पर्टिक्युलर जे वाक्य आहे बायोलॉजिकल फादर, त्या वाक्याचा पण पुनरुच्चार केलेला आहे। म्हणजे ह्यांच्या मनात आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्वाला त्यांना देणं घेणं अजिबात नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज, आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ह्या म्हणण्याला आमचा जास्त विरोध आहे। म्हणून आम्ही परत त्वेषाने आणि पूर्ण जोशाने त्या विरोधात आता आम्ही आंदोलन करणार आहोत, जनजागृती करणार आहोत। ब्राह्मण समाज असं म्हटलं तर एक व्यक्ती किंवा कोणी सिंगलर ते काय कुठल्या संघटनेनं अधिकृत पत्र काढलेलं नाही, कोणी म्हटलेलं नाही। एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलतो तर ती संपूर्ण समाजाला जोडणं योग्य आहे का? सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, समाजाला जोडणं योग्य आहे का? पण ह्याच्या आधी सोलापूरकरची घटना झाली, त्याच्यात काय म्हणायचं? तो ब्राह्मण नाही म्हणायचा, हा कोरटकर आहे, हा ब्राह्मण नाही म्हणायचा। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्या विरोधात कुठलंही वक्तव्य करणारा माणूस, जो कोणी व्यक्ती असेल, तुम्ही सगळ्यांनी काढा की त्याचं आडनाव काय निघतं? भोसले का नाही निघत? कुंजीर का नाही निघत? शिंदे का नाही निघत? आम्ही बोललो तर चोर आणि ते बोललो तर राजे, ही कुठली पद्धत? प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती जिजाऊ माँसाहेब, संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणारा, चुकीचे वक्तव्य करणारा ब्राह्मण समाजातला माणूस कसा काय येतो पुढं? आणि मग त्या 3.5% बद्दल का नाही बोलायचं? जातीद्वेष करायला आम्हाला शिकवलंच नाही। शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले, आम्ही त्याच पद्धतीने चालतो। पण तुम्ही प्रत्येक वेळी त्याच समाजाचा माणूस पुढं काय येतो, ह्याचं कोण उत्तर देणार? सर, 3.5% समाजाचा हाच म्हणजे काय ती त्यांचा दुर्गुण, आमच्या पद्धतीने दुर्गुण आहे, पण त्यांचे ते आहे तो मी नव्हेच। सगळं काय करायचं त्यानंतर तो मी नव्हेच। अहो, AI टेक्नॉलॉजी, आता AI टेक्नॉलॉजीचे जे त्यांनी जो संदर्भ देतात आहे तो अजून सर्वसामान्यांच्या हातात यायला अजून भरपूर त्याला काळ आहे। आज म्हणजे मुख्यमंत्री किंवा मोठमोठ्या संस्थेत ते AIचा वापर करतात, हे म्हणजे आणि ब्राह्मण, आम्ही मान्य करतो ना ब्राह्मण समाज हुशार आहे म्हणून त्यांना AI टेक्नॉलॉजी माहिती आहे ना, ती सर्वसामान्यांपर्यंत आली आहे का? AI टेक्नॉलॉजीचा वापर करून तो म्हणतोय ना व्हिडिओ चेंज केला, म्हणजे याचा अर्थ त्यांनीच केला ना। सगळ्यात शिकलेला समाज कोण आहे? सगळ्यात IT सेक्टरमध्ये कुठला समाज आहे? बहुजन आहेत, मान्य करतो, आत्ता आम्ही आलोय।
ह्या दोन्ही तिन्ही घटनेच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड इथून पुढे जसं शिवसन्मान परिषदा जशा संभाजी ब्रिगेडनी पहिल्यांदा घेतल्या होत्या त्याच पद्धतीने जनजागरण करण्याचा संभाजी ब्रिगेड पूर्ण तालुक्यात जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना आदेश देऊन सगळ्या महाराष्ट्रात हे वातावरण तापवणार आहे. तुमचं असं म्हणणं आहे ना, आता म्हटलंय ब्राह्मण समाजाने विरोध केला पाहिजे जर ते या सगळ्यामध्ये त्यांचं मत त्यांच्या बाजूने नसेल तर, अशी मागणी आहे का तुमची? नाही सर, ब्राह्मण समाजाने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा हा एकच प्रश्न आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ संभाजी महाराज यांच्या विरोधात वक्तव्य करणारा माणूस त्या समाजाचा कसा निघतो त्याच्याबद्दल उत्तर कोण देत नाही, बोलत नाही. प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, कुणी कशावर काय बोलावं. पण आम्हाला आमच्या महाराजांविषयी आम्हाला आस्था आहे. आम्ही आमच्या महाराजांविषयी कोण चुकीचं बोललं तर आम्ही आमच्या पद्धतीने ह्या दोघांनाही आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा एक आंदोलनाचा भाग झाला. आणि दुसरा भाग असा की आम्ही समाज जागृतीचा जेम्सच्या वेळेस आम्ही जशी समाज जागृती केली आणि सर्व समाजाच्या रेट्यांनी पुण्यातली जी लाल महालातली घटना घडली तसंच परत आता समाजाचं जागरण मंथन करायची आम्हाला आवश्यकता वाटते. आम्ही येत्या काळात समाज जागृतीचा मोठ्या प्रमाणात पावलं उचलत आहोत. बीजेपीतले जे मराठे ब्राह्मण झालेले आहेत, तुम्हाला जे अपेक्षित आहेत ते बोलतो. बीजेपीतले मराठे जे ब्राह्मण झालेले आहेत त्यांनी काय तोंडात मावा घेतलाय का गुटखा घेतलाय का काय घेतलंय? तेव्हा आता त्यांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही, संभाजी महाराजांबद्दल प्रेम नाही. फक्त मुसलमान दिसले की यांचं फक्त हिंदुत्व जागं होतं, शिवाजी महाराज जागं होतं. आता का नाही? आता त्यांच्या सांगलीतले असतील, कोकणातले असतील, कुठे गेले ते शिवप्रेमी म्हणजे शिवाजी महाराजांच्या पार छाती बडून घेणारे कुठे गेले? आपण आता शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ यांच्या बद्दल बोलत असतो, परंतु आंबेडकरांच्या बद्दल सोलापूरकर बोललेले विटंबना झालेली परभणी. सर, त्याच्यासाठीच आता मी काय म्हणलो की गेल्या 2-3 महिन्यात ज्या घटना सतत वारंवार घडत आहेत हा त्या सगळ्याचा परिपाक म्हणून हा उद्रेक आहे. आणि ह्या ज्या कारवाई कोरटकर असेल किंवा काय सोलापूरकर असेल ह्यांच्यावर कारवाई होणारच. आणि त्याला अनुषंगाने पॅरलल आम्ही समाज जागृती परत करण्याचं काम हाती घेणार आहोत. नवीन येणारी पिढी जी मुलं आहेत, व्हॉट्सअप फेसबुकवर अर्धवट बातम्या ऐकून विरोध करणारी जी मुलं आहेत त्यांना पूर्ण परिपक्व करण्याचं काम आम्ही करणार. आपण म्हणलं की मुख्यमंत्र्यांनी कालच्या प्रकरणात फोन केला, गुन्हे दाखल करा म्हणून एवढं सांगितलं. आज बाकीच्या प्रकरणात पुण्यातलीच घटना आहे, त्या दोन्ही गोष्टीचं जॉईंट नाही करायचं, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण एखाद्या ब्राह्मण समाजाला मारहाण झाली म्हणून त्याला काय काय केलं हे सर्वश्रुत आहेत. तुम्ही सगळे पत्रकार पुण्यातलेच आहात. आणि दुसऱ्या बाजूला इंद्रजित सावंत सारख्या इतिहास संशोधकांवर एवढी मोठं दमदाटी होते आणि तिथे फक्त मुख्यमंत्री म्हणतो की हा कारवाई करा. तफावत का? म्हणजे जातीवाद आम्ही नाही करायचा हे तुम्ही म्हणता, पण त्यांच्या वागण्यातून दिसतो त्याबद्दल कोणच बोलत नाही. पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ संभाजी महाराज यांच्याच घटनांचा निषेध करताय तुम्ही. आंबेडकरांच्या बद्दल तुम्ही सर, आम्ही बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, जिजाऊ मासाहेब, महात्मा फुले सर्व महापुरुषांच्या बाबतीत आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही त्यांच्या सन्मानात नेहमी पुढे राहिलो आहोत. माझ्या बोलताना आंबेडकरांचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी तुझी खंत व्यक्त करतो. पण आमचं असं अजिबात नाही की हा महापुरुष आमचा आणि तो महापुरुष दुसऱ्याचा. आम्ही सर्व महापुरुषांच्या बाबतीत तितक्या तत्परतेने ॲक्शन घेऊन पुढं जाण्याचं काम करतो. कोरटकरांच्या प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री काय बोल, तुमचं नेमकं म्हणणं काय? कोल्हापूरला गुन्हा दाखल झालाय, कोल्हापूरचे पोलीस नागपूरला गेले कोरटकरांना शोधायला, तर आणखी काय झालं पाहिजे त्याच्यावर? ह्या घटनेच्या अनुषंगाने इथून पुढं कोणीही महापुरुषांच्या बदनामी करणाऱ्या माणसांवर त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी. जसं मुसलमानांच्या बाबतीत त्यांनी काय जिहादसाठी त्यांनी कडक कायदा केलाय, तसंच आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुष ह्यांच्या बदनामी करणाऱ्या माणसाला छोटी मोठी कलमं न लावता त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी तरतूद करावी, जेणेकरून परत
अशा गोष्टी घडणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.